तर गाईज आज काय केलं आम्ही सांगते तुम्हाला. सकाळी थोडंसं काम होतं ते केलं आणि थोडा आराम पण झाला. घरातलं काम दमल्यावर होतं ना. आणि सकाळचं टेरिस गार्डनचं मला कसं आहे, पाणी घातल्याशिवाय झाडांना मला दिवस चांगला वाटत नाही गेल्याला. म्हणजे काय ना काय काम पाहिजे माझ्या हातात. आणि 4 वाजता उठलो, आपलं आमरस जरा केला आणि थोडा सगळ्यांनी घेतला म्हणजे पेला. आणि त्यानंतर आम्ही काय केलं, रस पिऊन झाल्यावर वर टेरिसवर आलो आणि टेरिसवर शूट केले. आज उशीर झाला आहे आणि खाली चहा ठेवला आहे. आत्ता 4 वाजता आमरस पिल्यामुळं काय झालं, चहा म्हणलं आता थंड टायमाला ठेवा. तर आता शूट झाले आणि सगळे गेले खाली. काका, अतुल, अजय, म्हणजे तिघं गेले आधी. आणि मला म्हणले लवकर येतो, थांबशील वरच. काही मी वर आले की मी लवकर जात नाही खाली. मला वर एवढं आवडतं ना, म्हणजे असं झाडात बघायला आवडतं. हे बघा छान छान फुलं लागलेली असतात, गुलाबची फुलं, असे सगळ्या प्रकारची मी फुलं जरा जरा लावलेलं आहे ते. आणि अजून मी वाढवणार आहे गुलाबच्या फुलांची झाडं. आणि मला कसं आहे, देशी फुलं लई आवडतात. म्हणजे देशी जी फुलांची झाडं असतात ना, गुलाबची सगळ्याच, मग देशी झाडं जी असतात ती काय होतात, वाळत नाही ती. आणि पावसाळ्यात जून महिन्यात तर आवराजून लावायचं सगळ्यांनीच. म्हणजे देशी गुलाब असतात ना, मग पांढरा असू दे, लाल असू दे, गुलाबी असू दे, सगळ्यांच्या कांड्या का नाही आपल्या कॅरीबॅगमध्ये माती भरून लावायचं. आणि जून महिन्यात लावलेल्या कांड्या कधीच वाया जात नाही त्या. त्यामुळं जून महिन्यात गुलाबच्या कांड्या लावायच्याच लावायच्या. आणि मी पण लावणार आहे. हे आला बघा चहा इथं घेऊन आला हे बघा. काढून गरमचा गार व्हायला लागला. पण काचाच्या गिलासात म्हणलं पिऊया आता. हे बघा अतुल चहा प्याला. अतुल तो हां, तर या चहा घ्यायला. तर म्हणलं नाही का तुम्हाला, आज थोडासा पिणार आहे आता. रस प्याल्यामुळं काय झालं, तेवढं शूट पण झालं. आणि म्हटलं आता चला थंड टायमाला चहा पिऊ. तर आत्ता चहा करायला लावला. आता चहा प्यायचा, थोडं फिरायचं. चहा मस्तपैकी ह्या वातावरणात ना. आणि हे गिलास मी कधी आणले होते तुम्हाला सांगते. हे अजयनं आपलं टिकटॉकच्या आधी एक काम काढलं होतं नाश्त्याचं. तर त्या नाश्त्याच्या सामानात ना अशी काचाची गिलास, आणि ते रेल्वेचा व्हिडिओ आहे आमचा. त्या रेल्वेच्या व्हिडिओत तुम्ही नक्की बघा. केटली आहे चहाची, ती चहाची केटली आणि ट्रे आहे. आम्ही बेसनच्या वड्या केल्या त्यावेळेला ते ट्रे आहे. ते ट्रे पण ते नाश्त्यालाच आणला होता, चहा नाश्त्याचा सेंटर खोललं होतं थोडं, म्हणजे ठेला खोलला होता. तर त्यात आणलं होतं. आणि मग ती चहा नाश्त्याचं केलं थोडे दिवस अजयनं. आणि त्यानंतर काय केलं, ते करत ते हे आपलं टिकटॉकवर कॉमेडी व्हिडिओ करायला लागला. आणि तिथनं मग थोडा दिवस गेलं. आणि मग मी काय केलं, त्याला ऑडिशन द्यायला लावलं. म्हणजे हे कलाकार म्हणून यामध्ये कोणाला कलेची आवड आहे त्यानं ऑडिशन देऊन जावा. मग मी काय केलं, नंबर 4 नंबर लिहिलं. आणि 4 का 6 नंबर, 10 नंबर असतात वाटतं पहिल्या. तर थोडे नंबर राहिलेले ते अजयला करायला लावले मी. म्हणजे अजयचा डब्बा करत मी 4 नंबर लिहून ठेवले होते भिंतीवर. आणि राहिलेला नंबर अजयला म्हटलं थांब येतात तू इथंच, मी तुझा डब्बा करते तोपर्यंत, भरते तोपर्यंत तू राहिलेला नंबर लिहून घे. आणि त्याला लिवायला लावलं आणि मग ऑडिशन द्यायला लावलं. आणि मग तिथनं मग त्याला आवड आणि जरा निर्माण झाली आपल्या इकडे यायची, आपल्या सोशल मीडियावर. मग ती टिकटॉकला कॉमेडी व्हिडिओ करायचा. मग ऑडिशन दिलं. मग जीव झाला हेडापिसामध्ये ते लागला. मग जीव झाला हेडापिसा 3 वर्ष केलं. मग तिथनं मग थोडं हे टिकटॉक बंद झालं. मग आम्ही थोड्या दिवस बंदच ठेवलं होतं. मी तरी म्हणायची पोरांना, अजयला म्हणायची अतुल लाजवळा आमचा, अतुल लवकर यायचाच नाही. आता आम्ही कसं तरी त्याला ह्याच्यात आणलं. एवढा लाजवळा आहे ना, मनानं लवकर काय करायचं नको म्हणतो. आम्ही वरडून त्याला घेतो या, एवढा लाजवळा आहे. मग चहा गार व्हायला लागला. तर ही गिलासची आठवण आहे. सगळे गिलास फुटले, पण अजून 2 गिलास का 3 गिलास आहेत. तर ही गिलासची आठवण आहे त्या अजयच्या आमच्या नाश्ता सेंटरचं. तर माझ्या पोरांनी काय काय काम केलं आहे. मी कधी उन्हाळ्यात सुट्टीला त्यांना फिरूच दिलं नाही. मोकळं फिरणं म्हणजे काय होतं आहे, ते बॅट बॉल क्रिकेटचं खेळतात. आणि क्रिकेट खेळल्यामुळं काय होतं आहे, कुठं तर कोणाच्या तर घरात बॉल जाणार, कोणाच्या तर काचाला लागणार, कोणाच्या तर खिडकीला लागणार. ते असं नको म्हणून का नाही मी काय केलं, त्यांना उन्हाळ्यात सुट्टीला आपले पार्ट टाईम जॉबला पाठवायची. आणि अतुल जायचं आमचा आधी. अतुल गेल्यानंतर अतुलचे मित्र पण जायला लागली. आणि अतुलचे मित्र जाताना अजय पण त्याच्या मागं चालला. मग असं उन्हाळ्याचं पार्ट टाईम जॉब माझी पोरं
7वीपासनं करते तीच दोघं, 7वीपासनं चालूच आहे त्यांचं. आणि ते आत्तापर्यंत लाजायचं नाही म्हणले मी कामाला त्यांना ही सांगितलं आहे. सोशल मीडिया कधीपर्यंत आहे हे आपल्याला माहीत नाही आहे. आता आम्ही कधीपर्यंत तुम्हाला दिसू हे पण माहीत नाही आहे, काय की टिकटॉक बंद झालं तर ह्याचा काय भरोसा नाही आहे. त्यामुळे मी पोरांना म्हणते दुसऱ्या कामात पण राहायचं, दुसरे काम पण शिकूया, शेतात पण आपण काहीतरी करूया. म्हणजे जर समजा अचानक बंद पडलं काय झालं तर आपल्याला कामाची सवय असली की लगेच दुसरं काम करता येते आणि दुसऱ्या कामाला लागलं तर आपलं घर चालतंय. तर त्यासाठी कामाला हारायचं नाही, कुठलं पण असू द्या, लाजायचं नाही. मग मी असं त्यांना मी सांगत असते आणि आत्ता पण तसेच सांगते. काय की कसं आहे, टिकटॉक बंद झालं ना, मग टिकटॉक बंद झाल्यावर काय झालं, अचानक टिकटॉक बंद झालं आणि मग पोरं म्हणायला लागले आता, म्हणजे अतुल तर ऑफिसला जात होता, कॉलेज झालं म्हणजे कॉलेज करत ते ऑफिसला बी जायचं, पार्ट टाईम जॉब. आणि अजय पण हे नाश्ता सेंटर काढलं होतं, ते पण थोडे दिवस केलं त्यानं, पण त्याला त्रास व्हायला लागला लय. म्हणजे कसं होतं आहे, पोरांनाही असं नाश्ता सेंटरचं जमत नाही ना. आणि मित्र दोघा मित्रांनी काढलं होतं, जे आता तुम्हाला वैभव म्हणून आहे मुलगा स्वामी समर्थाच्या आपल्या सिरियलमध्ये, तर ते आणि अजय आमचा जीव झाला हेड ऑफिसामध्ये दोघांना घेतलं होतं. आणि ते दोघं जीव झाला हेड ऑफिसा 3 वर्ष चाललं, त्यात केलं काम. त्यानंतर मग आम्ही आणि परत इकडं आपलं यूट्यूबवर चालू केलं आणि कॉमेडी व्हिडिओ चालू केले. आणि अजय एकटा असताना पण मी त्याची शूट मीच घ्यायची आणि कॉमेडी व्हिडिओ आपलं असं काय आठवलं ना कॉमेडी तर आम्ही लगेच करायचो. तर मला तसेच कॉमेडी आवडत्या आणि मी पोरांना म्हणते पण की मला आठवलं ना की लगेच कॉमेडी व्हिडिओ घेत जावा, आपलं देसी आणि चांगलं असतंय, छान असतंय, ती पण घेत जावा. पण काय झालं पोरांना आता हा घेतो म्हणतात ते, आणि मला माझं ते आयडिया असते त्या मागं ढकलतात आणि दुसरंच काहीतरी करत बसते ते. मग असं चालू असते. तसा मी प्रयत्न करतोयच म्हणजे यायचं, म्हणजे कॉमेडी व्हिडिओ एक तुम्हाला व्हिडिओ दाखवायचं आणि तुम्हाला हसवायचं प्रयत्न करतोयच आम्ही. आणि आता सिया विहान गेल्यास ना तर एकदम घर उदास झाले, सगळेच उदास झालेले. आणि ते सारखंच त्यांचं तिकडं पण टेन्शनमध्ये ती दोघं असते ती, म्हणजे जिद्द करायला शिकल्या तिला आणि ऐकन झाले ते मम्मीला. आणि तिला म्हणले त्यांना जरा व्हिडिओत रमव, व्लॉग देत जा, व्लॉगमध्ये काहीतरी गोष्ट सांग आणि विहानला पण दे, विहानला पण घेत जा कॉमेडी व्हिडिओ दोघांना. असं माझं चालू असतं तिला सांगणं. मग ती घ्यायला जाते. पण काय होते, मला म्हणली एकदा म्हणजे व्हिडिओ कॉलवर मला बघायचं असते दोघांना. मला ते कसं होतं आठवण येते, म्हणजे इथं आलं ना की दोन्ही पोरं 2-3 तास ना माझ्या संगच असायचे टेरिस गार्डनवर ना. हे बघा मी माती भरायचं, एक किचन वेस्ट भरायचं, हे बघा किचन वेस्ट भरायचं, पाणी घालायचं, आई मी करू. आणि ते दोघं ना सगळं काम करायचे. टेरिसवरचं स्वच्छता करायचं असलं, झाडू छोटं झाडू द्यायचं त्यांना. नाही तर एक आपलं हे नारळच असतं ना या पाल्याचं, हे काढून दिलं की त्यांना झाडत खेळत बसायचे. तर त्यांना हे टेरिस गार्डनची एवढी सवय झाली ना त्यांना. आणि मला पण त्यांनी मी वर असली का नाही ती 2-3 तास माझ्याजवळच असायची ना. तर त्यामुळं माझं आणि त्यांचं एवढं हे झालं आहे ना की मला पण त्यांच्याशिवाय म्हणजे एकदम आजारी पडल्यासारखे झाले मी पण त्यांच्या भविष्यासाठी तिनं चांगला निर्णय घेतला आहे. ती काय म्हणजे वाईट नाही आहे, चांगलंच गोष्ट आहे. पण थोडंसं मुलांना रमायचं आणि माझ्या मनातनं त्यांच्या डोक्यातनं आठवणी जाऊच तर ना मी पण असं टेन्शनमध्ये असते कधी की पोरांना असं एकदम खुल्या हवेतनं नेऊन अपार्टमेंटमध्ये ठेवायचं, म्हणजे पोरं उदास राहतात ना. तर ती जरा जेवायला लागतं त्यांना. व्हिडिओ कॉलवर बघितलं ना आणि बोलत पण नाही ते व्हिडिओ कॉलवर. मी बोलायला आलं ना, मुला काय चाललं आहे, विहान काय चाललं आहे, सिया काय चाललं आहे, कॉमेडी व्हिडिओ करत जावा, व्लॉग करत जावा, तुम्हाला आपली यूट्यूब फॅमिली, फेसबुक फॅमिली, इंस्टा फॅमिली वाट बघतात तुमची, हा म्हणतात. पण आणि नाराज होत्या ते, काय तर मूड जातोय त्यांचा आणि राहते. मग म्हणून म्हणतात त्यांची मम्मी म्हणत्या की मम्मी ऐकतच नाही, ते काय करायचं गं, लय ऐकणं झाले ते बिलकुलच. पण म्हटलं आता कर बाई तसंच गोड बोलून त्यांना समजव, गोष्ट सांगत जा, जरा खाली घेऊन जात जा आणि त्यांना काय खाऊ वाटतं ते करून घालत जा. की मी कसं असायचं, माझं किचनमध्ये गेली ते त्यांना काय आवडतं ते मी करायची ना. तर कधी नाही केलं ना, आई ही कर, आई ती कर, असं करायची. आणि मी आवराजून कधी जर वेळ मिळाला ना, वेळ मिळाला की मी दुपारचं करायची. निवांत सगळी झोपलेली असली आणि मला गॅस कट्टा मोकळा असला का नाही, मग तिथं मला व्यवस्थित आणि शांत आणि करायला आवडतं. काय पण असू द्या, मग ते जेवणातलं असू द्या आणि मसाला निवडायचा असू द्या, मग असं चालू असायचं. पण आता बघूया कधी रमत्यात आणि कधी त्यांची गाडी
रोळावर येत्या चांगली. आता शाळा चालू झाल्यावर जरा थोडी रमतेली. तर मी तर हेच देवाला प्रार्थना करते की पोरांना माझ्या खुश ठेवू आणि हसत खेळत राहू दे. शाळेत लवकर गेलं तर शाळेच्या ह्याच्यात जरा थोडंसं 2-3 तास झाले ना तर ते थोडी रमतेली पण. आणि रमल्यामुळं काय होईल, रमलं तर मग दीदीला पण थोडंसं घरातलं काम आवरून त्यांना आणायला जायचं सोडायला जायचं हे आता असणारच आहे ना. कसं आम्ही आत्तापर्यंत करून इथंवर आलेलो आहे. आता त्यांची बारी आहे जायचं आणायचं सोडायचं घरातलं काम आवरायचं. तर आता ती करणार आहे आणि बघत जावा. आणि तुम्ही आशीर्वाद देताय तिला छान असाच तुमचा आशीर्वाद राहू द्या. माझा पण तुम्हाला सगळ्यांना मी ईश्वर चरणी प्रार्थना करते सगळे सुखी राहा चांगलं राहावा. चला आता जाते खाली, काही काम पडले सगळं आता. आणि भाजी काय करायची बघूया. कसं असते काहीतरी सुका असलं तर मग भाजी करायची म्हटलं तर आता अचानक जायचं आणि जे आठवेल ती भाजी करून मोकळं व्हायचं. तर माझ्या व्लॉगला तुम्ही छान छान कमेंट करता. हे आला बघा अतुल आला ही हिरो आला बघा. ही लाजाळू हिरो आहे. ही लाजाळू हिरो होता. आम्ही कसं कसं आणलंय ते आम्हालाच माहीत आहे. लय लाजायचं अतुल है ना अतुल. हां सारखं ना अतुलला म्हणायचे अतुल ये रे तू किती हिरो सारखा आहे. आणि बघा ना माझा म्हणजे अतुल आमचा कसं झालं सांगते तुम्हाला. माझे पप्पा आहेत ना तुम्हाला फोटो बघितले असतील तर सेम माझ्या पप्पासारखा अतुल झाला असं म्हणतात. पण मी अजून त्यांच्या पायाच्या धुळी एवढा पण धुळी तसं आपण तर नाही आहेच कोणच नसतंय. हे लुक्स वाईज आहे. लुक सगळं सगळं म्हणजे खाली कम्पेअर म्हणजे फक्त लुक्स वाईज करतात. हां पण अजून मेहनत करायची मेहनत करायची आहे आणि गुण तर आहेत. सगळं 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 ऑलराऊंडर आहे अतुल आमचा ऑलराऊंडर आहे. फक्त त्याला मी काय म्हणते मला कॉमेडी वेळेत जास्तीत जास्त येत जा व्लॉगमध्ये येत जा लवकर उठत जा. मी याला सारखं रागवत असते याला ना या आगावायला तसा बघा ना कसा आहे खाली काय म्हणतात नखापासनं तर वर केसापर्यंत माझ्या पप्पासारखा ती झालेला आहे. आणि तसंच मेहनती पण आहे ऑलराऊंडर आहे. आणि टेक्नॉलॉजी सगळं सगळं काही बघू द्या ती सगळं करणारच. त्याचं एकदा म्हणजे डोक्यात कुठलं बसलं लिखापडी असू द्या काही असू द्या सगळं सगळं करणार. आता मला म्हणलं आज सकाळी की मम्मी तुझ्या काही भाज्या काही येत नाही त्या जर मी जर आलो तुला मदतीला तर तुला सगळ्या भाज्या मी घेऊ म्हणजे इथनं काढून दाखवणार टेरेसवरच्या हार्वेस्टिंग करून दाखवेल म्हणला. तर मी म्हणलं लवकर उठत जा आणि येत जा मी एकटी करते इथं मला विलय वैताग घेऊन जातो या. जरा थोडी मदत झाली आणि आपल्या दोघांच्या विचारानं जर एखादी भाजी फुलली तर आपल्यालाच खायला मिळणार आहे आपल्या घरातल्यांना. तर चला जाऊया आता जातो मी पण मला पण काम आहे जरा. तर गाईज आम्ही आता आलोय बघा. हे बघा आमची बहीण तुम्ही म्हणला ना बाजमध्ये कुठं आलता म्हणलं बाजमध्ये कुठं का हो मग एरिया इथे म्हणजे बाज म्हणजे नेमकं बाजच का दुसरं काय असते त्या तिथं जे आपण थांबलो होतो कोमलच्या इथं काय पाटील मळा काय. हां मला विचारलं कमेंटवर की काकू बाजमध्ये नेमकं कुठे गेलता तुम्ही. तर हे बघा ही आहे सुनबाई आमची कोमल तिची आजोळ आहे ना पप्पाचं गाव. हां आणि तिकडे गेलते सगळीजण गेलते आणि बोकडाचा कार्यक्रम होता आणि ते जावळ होतं ना पोरांचं. हां तर जावळ होतं आणि मी तर तुम्हाला माहितीच आहे खात नाही. मग खास या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी आणि यांचं गाव बघायसाठी कोमलचं गाव बघायसाठी गेलते मी. आरतीचं गाव बघितलेलं आहे. हां आणि ते बघा तिकडं पोरांना बक्षीस किती मिळाले हे बघा तिकडं वर टिपऱ्याला गरब्याच्या ह्याच्यात मिळालेलं आहे त्यांना. छान आहे बघा ते. हे बघा पोरांची खेळणी बघा इकडं बसल्यात. हे बघा इकडं बघा ही छोटं बघा हे बघा कसं गुंग झालंय बघा. हां आणि इकडं बघा कसं खेळतंय. बोलायला शिकायला लागले ना तसे आता बोलायलाच पोरं शिकतात आत्ताची लय. जातात म्हणून डोळ्यात ना येताना गाडीवर ना बघ गेला की हे लई होते. तर बाजमध्ये पाटील मळा तिकडं गेलतो आम्ही आणि मी तर मटण खात नाही. मग म्हणलं चला फिरून तर येऊया आपलं. मग आतून म्हणलं चला आपलं तेवढंच गाव पण बघून यायचं होईल आणि तुम्हाला तिकडचं वातावरण तिकडचं निसर्गरम्य वातावरण कसं वाटलं कमेंटमध्ये तुम्ही सांगितले आम्हाला. तर आता नवीन गाव कुठलं आहे ते पण तुम्हाला बघायला मिळेल आणि बघत राहा. तर चला आता हे बघा आता पूर्वी आता जेवायचे राहिलेत ना तुम्ही जेवायचे राहिले ना अजून
का जेवला सगळीच जेवायचं. सगळे जेवायला राहिले म्हणजे आता छोटी चिल्लर पार्टी जेवल्या आणि आम्ही जेवून आलो. मी अतुल काका अजय आम्ही चौघजण बसलो होतो जेवायला संघ जेवलो आणि म्हणलं चला आता मावशीकडे जा. मावशी तरीच म्हणली या तू या तर म्हणलं चला आपण इथल्या इथं आहे फिरून येऊया जा. आणि आता ही सगळी जेवणार जेव्हा जा आणि बसतो आम्ही काय जेवलोय आमचं काय टेन्शन नाही निवांत जेवा. तर पण कसं असं मोकळं मैदान असलं काय मला काय नको अजिबात नाही एक घास पण जाणार नाही. मी जेवल्या हात धुतलाय तर झाल्या नको काहीच नको तर आतून तू घे बाबा मला नको. अगं एक बास आहे घे एक बास बा ठेव इथं ठेव या बघा गाईज बघा आरती आमची हे बघा आरती आणि कोमल हे बघा काढून दिलाय. हे बघा आमच्या खांडव्याचा मिक्सचर आहे खट्टा मिठा चांगला असतं. ही आई आणायची आमची आई आणायची असं खट्टा मिठा मिक्सचर आणि आम्ही नको आई तुम्ही आता जेवले जेवा तुम्ही मी काय लागत्या काय तेव्हा बस आता तिथं. तर असं मैदान असलं की घराच्या समोर मग बघ की अशी सारखं वारा आहे म्हणून सुनीतामाशीला म्हणलं मी काय सुनीतामाशी म्हणत होती पाऊस येतोय आणि आपदा होत्या म्हणलं पाऊस आल्याला चालतंय पण पाऊस गेला आणि थंड गेली तर मग थंड आली आणि पाऊस आला तर वारं ऊन येत नाही. वारं ऊन बंद होणार पुरं. थोडं पाऊस येऊन गेल्याला चालतोय पण वारं ऊन जरूर आहे रे आपल्याला माणसांना. आणि ही पोरांना इथं खेळायला बरं आहे आणि लगेच वाळतंय पाऊस थांबला की. हा हे आणि चांगलं केलंय मावशीनं लगेच पळतंय पाणी आणि खडखडीत होतंय. तर काय बघा असं जागा असली ना तर असं ठेवायचं बघा म्हणजे मुलांना काय होतं खेळायला मिळतंय. आणि गरमीच्या दिवसात आपण पंख्याखाली दिवस रात्र बसून कंटाळून गेले असतो जीव तर असं बाहेर मैदानात बसून जेवतोय जसं आम्ही पोर्चमध्ये बसून जेवतोय तसंच बघा. हां भारी वाटतंय. हे बघा अतुल बसला इथं आजोळचा मिक्सचर खायचं चालू आहे त्याचा आजोळचा मध्य प्रदेशचा. आमची आई होती तेव्हा अशीच 3 प्रकारचे मिक्सचर आणायचे. एक शाबूवाला असायचा माहिती ना अतुल हरियाली मिक्सचर एक असा पिवळावाला खट्टा मिठ्ठा आणि एक तिखटवाला. हां लसणचा नाही तिला नाही बिगर लसूणचा धना आणि अख्खा मसूर असायचा ते लय भारी. हां आम्ही जास्त करून बिगर लसूणचं आणतो आम्ही. नको मला एक घास नको आहे हो. तर हे आठवण आली आमच्या आईचे चिवडा बघून आमच्या काकून आणला होता म्हणजे आमच्या ह्या सुनीताच्या आईनं म्हणजे आमची सगळ्यात छोटी चुलती. तर चला आता काय इथलं तुम्हाला बघितलं हा बसा हवेत बसून जेवा. मला लय आवडलं खरंच की जेवतच नाही आपण. पंखा लाईट बंद करायचं हॉलचे आणि मस्तपैकी पोर्चमध्ये सगळेजण बसून जेवतो. बाय बाय चला गाईज बघा आई टाटा करायला लागल्यात मला. आई टाटा शौर्या बाय आई ग वंश बोलायला लागलेलं बघून भारी वाटलं ना. हां आणि आता खेळायला बघून मी जरा चांगलं वाटलं का नाही तर किरकिर पोरं करायला लागली का नाही नको वाटतं या. चला आरती हां या कोमल तुम्ही तिघी जण या ग संता येताना नाही पुरीला बी घेऊन या लवकर आवरून. हां चालतंय टाटा टाटा.